गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात पूजा गायकवाड सध्या कोठडीत आहे। ती सध्या कोठडीत असली तरी तिच्यावर मात्र एका गोष्टीचा चांगलाच पाऊस पडतोय। गेल्या काही दिवसांपासून पूजा चांगलीच चर्चेत आहे। बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील आरोपी नर्तिका पूजा गायकवाड सध्या तुरुंगात आहे। न्यायालयाने अगोदर तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती। आता या कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। नर्तिका पूजा गायकवाड ही कला केंद्र नृत्य सादर करायची असं सांगितलं जातं। अशाच एका कला केंद्रात गोविंद बर्गे आणि पूजा यांची ओळख झाली होती। नंतर या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं। पूजा टाळत असल्यानं समजवण्यासाठी गेलेल्या गोविंद बर्गे यांनी कारमध्ये बसून स्वतःवर गोळी झाडून घेतली। या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। गोविंद बर्गे विवाहित आहेत, त्यांना 2 अपत्य आहेत, त्यामुळे आता पोरक्या झालेल्या लहान लेकरांकडे पाहून हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्यानंतर पूजा गायकवाडची महाराष्ट्रभर चर्चा झाली। अनेकांनी तिचे इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील अकाउंट शोधून काढलं। तिने तिच्या खात्यावर डान्सचे काही व्हिडिओ अपलोड केले होते। तिच्या याच व्हिडिओंची सध्या सगळीकडे चर्चा होतीये। काही लोक या व्हिडिओंवर कमेंट्सही करतायत। तिच्या अशाच एका व्हिडिओला 40,000 लाईक्स मिळालेले आहेत। गोविंद बर्गे यांनी पूजाच्या प्रेमात आत्महत्या केल्याचं म्हटलं जात असलं तरी आता पूजा गायकवाड मात्र सोशल मीडियावरती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे। गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण समोर येण्याआधी पूजाच्या खात्यावर अवघे 400च्या जवळपास फॉलोअर्स होते। आता 3 दिवसातच तिच्या इंस्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्सची संख्या थेट 42,000च्या पुढे जाऊन पोहोचली आहे। प्रत्येक मिनिटाला पूजाचे फॉलोअर्स वाढत आहेत।